मंकीपॉक्स एमपॉक्स नावाचा व्हायरस सध्या WHO पब्लिक हेल्थ इमर्जन्सी म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आफ्रिकामध्ये बऱ्याच ठिकाणी हा व्हायरस पसरलेला आहे आणि आता पाकिस्तानात सुद्धा त्याचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत. भारतात सुद्धा 1 किंवा 2 रुग्ण त्याचे आढळल्याचे आता बातमी येत आहे. तर मंकीपॉक्स म्हणजे एमपॉक्स हा काय व्हायरस आहे? हा विषाणू जो आहे, हा व्हायरस जो आहे हा ऑर्थोपॉक्स नावाच्या ऑर्थोपॉक्स व्हायरस नावाच्या जीनसमधून आहे. आणि ह्याचा सोर्स काय आहे? तर ह्याचा आधीचा सोर्स म्हणजे ॲनिमल टू ह्युमन असा होता. स्क्विरल्स किंवा उंदरांपासून हा माणसांमध्ये आला आणि आता ह्याचा स्प्रेड जो आहे तो एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत होत आहे. तर ह्याचे सिम्पटम्स काय काय आहेत? तर ह्याची लक्षणं फ्लू सारखी आहेत, म्हणजे ताप येणं, हायग्रेड फीवर, अंगदुखी, तुमचे लिम्फ नोड्स जे असतात ते स्वोलन होतात, म्हणजे ज्या ग्रंथी आहेत त्या स्वोलन होतात. त्याचबरोबर अंगावरती एका प्रकारची टिपिकल रॅश येणं तुम्हाला दिसत असेल, जशी रॅश कांजण्यामध्ये किंवा हँडफूट माउथमध्ये जी रॅश दिसून येते, पाम्स, सोल्स म्हणजे तळ हातांना, तळपायांना किंवा जेनायटल एरियावरती ही रॅश जास्ती वेळा दिसून येते. तर ह्या प्रकारची लक्षणं आणि थकवा येणे ही मंकीपॉक्समध्ये दिसून येत असतात. हे संक्रमण कसं होतं? तर ट्रान्समिशन याचं ह्युमन कॉन्टॅक्ट टू कॉन्टॅक्ट, माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत होऊ शकतं, डायरेक्ट कॉन्टॅक्टनी होऊ शकतं, टचनी होऊ शकतं, सेक्शुअल कॉन्टॅक्टनी होऊ शकतं. त्याचबरोबर संक्रमित मटेरियल्स म्हणजे वापरलेले क्लोथिंग्स म्हणजे कपडे किंवा अंथरूण किंवा काही वस्तू जर त्या माणसाने वापरलेल्या असतील तर तिथून ते होऊ शकतो. ह्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायला हवी? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हँडवॉश करणं फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण एखादा संशयित रुग्ण असेल तर त्यापासून आयसोलेट करणं, खबरदारी घेणं आणि सतर्क राहणं हेच आपण करू शकतो.